इरफान हा देखील 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. इरफानचा पहिला चेंडू राईट टप ऑर द विकेट सुहेलसाठी. 4 षटकांची लढत पंचानं क्रॉस केलं. अत्यंत सुंदर चेंडू, सेन्सेबल क्रिकेट आहे. स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडूवर ढकललं, एकने खातं उघडलं जात आहे. आणि आपण पाहिलं तर संघटित स्थिती पण पहिलं षटक धावसंख्या बिनबाद 1. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2021 मधील दुसरा सामना आपण पाहतोय. आणि अर्थातच खेड नगरपालिका नगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय वैभवजी खेडेकर व आपण पाहिलं तर रहीमबाई सईबुले यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेली स्पर्धा, अर्थातच डे नाईट राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 2001 खेडच्या इतिहासातील पहिलीच डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं आहे आणि एकापेक्षा एक दर्जेदार संघ या स्पर्धेत खेळताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू राईट टॅप ऑर द विकेट, फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आहे. मनगटाचा वापर केला आहे. डीप मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं जातं, एकने खातं उघडलं जातं. सेन्सेबल क्रिकेट आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचं आक्रमण नाही आहे, घाई नाही, गडबड नाही आहे. एकने धावफलक हलता ठेवताना धावसंख्या म्हणून पाहिली तर बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांची लढत. इरफान पुन्हा एकदा आपले गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पॅव्हेलियन एंडकडून गोलंदाजी करतो. राईट टॅप ओव्हर द विकेटचा माडा, अत्यंत सुंदर पटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडू जातो. इथे मात्र खणखणीत दणदणीत चौकार. बिलिंगे रन 4 तो बेडा होगा पार. व्हॉट अ बॅटिंग, कम ऑन डीजे. जो खेळाडू आपण पाहिलं तर न्यू रहीम इलेक्ट्रॉनिक्स या बॅनरवर अर्थातच डीप लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, डीप मिड विकेट, डीप थर्ड मॅन आणि डीप पॉईंट जे बॅनर्स आपण पाहतोय न्यू इलेक्ट्रिकल्स अर्थातच न्यू रहीम इलेक्ट्रिकलचे बॅनर्स आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. ओहो, अप्रतिम फटका आहे. इथे मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार. उत्तुंग षटकार डीजे. चेंडू आहे. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा, शिवबाचा अवतार जणू हा मराठी एकच नारा घुमतोय सारा. थँक्यू डीजे. आणि हा नोट चेंडू देखील असणार. एकूण 1 धावेचा बोनस देखील मिळतो. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 आणि बिनबाद 9 बिनबाद 11 धावसंख्या फलकावरती लागते. मागील 2 चेंडूवरती चांगलं आक्रमण पाहिलं होतं. डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात एक कणकणीत दणदणीत चौकार. आता त्यानंतर हा पोलीस स्वरूपाचा चेंडू होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार. आणि एका जी सुरुवात केली होती पहिल्या 2 चेंडू होती, सेन्सेबल क्रिकेट होतं, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं होतं. त्यानंतर मात्र आक्रमण केलं जात आहे कारण धावसंख्या 11. 13 विदाउट लॉस प्रोग्रेस नाव फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 13 आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी क्रीडारसिक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. सोशल डिस्टन्स आणि मास्क अत्यंत महत्त्वाचं आहे. सूचनेचं पालन करा. इथं पण पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर 13. सलामीची जोडी सोहेल आणि मुसा. सुहेल आतापर्यंत आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. सुहेलचे 1 षटकार 1 चौकार. गोलंदाजी मार्कवर सज्ज. इरफान राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा करतोय पॅव्हेलियन एंडकडून. ओहो, अप्रतिम फटका आहे. गोईंग अँड गॉन. काय जबरदस्त फटका आहे. टाइम शॉट ज्याला म्हणतात. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. सुहेल ऑन फायर. सुहेलने आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये लगावलेत. 19 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 1 सुहेल अप्रतिम फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू राईट टप द विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. सुहेल ऑन फायर. सुहेल नावाचा बादळ डीजे. थँक्यू डीजे. कोणाचे असते करायचं
क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी शरद भोसले सरांचं देखील आगमन झालंय. संतोषजी राऊत आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शरदजी भोसले यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. अत्यंत सुंदर चेंडू होता, तितका दर्जेदार फटका आपण पाहतोय. लॉंगॉनच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं जाते, धावसंख्या 1 ने वाढते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं अत्यंत महागडं षटक आहे आणि सुहेलने या षटकात जबरदस्त फटकेबाजी करताना आक्रमण केले. 2 षटकार 1 चौकार आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी अर्थातच भोसले सरांचं आगमन झालं आहे आणि संतोषजी राऊत यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. थँक्यू व्हेरी मच सर, वेलकम. अत्यंत महागडं षटक आपण म्हटलं तर या संपूर्ण स्पर्धेतील 26 धावा जवळजवळ या षटकामध्ये कुठल्या आहेत आणि सुहेल वन मॅन शो वन मॅन आर्मी आपण फलंदाजी पाहतो सुहेलची. इथे आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला मुसा आणि सुहेल सलामीची जोडी. षटक क्रमांक 2 अल्तमश आपण पाहिलं तर वैयक्तिक कुट्ट्यातील पहिलं संघामार्फत 2रं षटक आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक 2021 आजच्या दिवसातील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय. अल्तमेश आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक संपत आहे, 2रं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत त्याचं 2रं षटक. उपस्थित सर्व क्रीडा रसिक सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. इथं मात्र सोहेल ऑन फायर, अप्रतिम फलंदाजी सुहेल. कमॉन डीजे थँक्यू डीजे. आपण जर फलंदाजी पाहिली तर सुहेलचे एकूण धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 2 32 धावा आणि सुहेल वैयक्तिक 28 धावांवरती खेळतो आहे. त्याच्यामध्ये 3 षटकार 2 उत्तुंग चौकार आपण पाहिले. अप्रतिम फलंदाजी, वन मॅन शो वन मॅन आर्मी सुहेल. आणि आजच्या सत्रातील दुसरी लढत अर्थातच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि काहीच महागडा निर्णय म्हणावा लागेल कर्णधाराचा, कारण पहिल्या षटकात तब्बल 26 धावा कुठल्या होत्या. सुहेलने आक्रमण केलं होतं आणि त्याच प्रकारची खराब गोलंदाजी आपण पाहतोय. 2रं षटक हाताळणारा अल्तमेश. हो, इथे मात्र सुंदर कमबॅक आहे. 1 तेरी तो 1 मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर. सुंदर कमबॅक आहे आणि ते धावसंख्या आपण पाहिली तर 32 विदाउट लॉस ऑफ प्रोग्रेस. नाव सेकंड ओव्हर 4 षटकांची लढत आहे. निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा अल्तमेश राईट टाइम ओव्हर द विकेट सुहेलसाठी. पुन्हा एकदा सुहेलच्या बॅटमधून निघाला षटकार क्रमांक 4. सुहेल ऑन फायर. कमॉन डीजे, व्हॉट अ बॅटिंग. राजू पाटील आला नवस, राजे साहेबांनी सांगो खास. राजू पाटील आला नवस, होती चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे. धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावा फलकावरती लागत आहेत. 34 धावांवरती खेळतोय सुहेल. अप्रतिम अशी फलंदाजी आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू अल्तमेशचा. हो, सुंदर कमबॅक आहे. कभी खुशी कभी गमवाला षटक आपण पाहतो. .6 असं हे षटक आहे. कधी आक्रमण केलं जात आहे, कधी चेंडू निर्धाव टाकला जातो आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 2रं षटक चालू असताना बिनबाद 38 धावा. जबरदस्त धावसंख्या आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू अल्तमेशचा. अत्यंत सुंदर फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू जातो 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. डीजे मास्टर. थँक्यू. बिनबाद 42 42 विदाउट लॉस प्रोग्रेस. नाव सेकंड ओव्हर. पहिलं षटक देखील महागडं 26 धावांचं. या षटकात देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत 16 धावा. आक्रमण केले जाते. सुहेल वन मॅन शो वन मॅन आर्मी. काय जबरदस्त फलंदाजी करतोय, काय सुंदर स्टार्ट आहे आपल्या संघासाठी. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. चेंडूला हलक्या हातानं खेळलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात चेंडू 1 धावेसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावा. आणि आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेतील आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये अत्यंत महागडी 2 षटकं म्हणावे लागेल. अल्तमेशचे देखील षटक संपत आहे. 2 षटकं संपत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बेबाद 43.
अलसुरे 11 आणि जुईमाड पुढील सामना यानंतरचा होणारा सामना अलसुरे 11 विरुद्ध जुईमाड. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या प्लीज. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय आदरणीय शरदजी भोसले यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. संजयजी राऊत आपणास विनंती करतो आपल्या शोभस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संतोषजी राऊत आपणास विनंती करतो आपल्या शुभस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चव्वेचाळीस धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3. आणि आतापर्यंत पाहिलं तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, परंतु रायटी फलंदाज अर्थातच सुहेलने ज्या प्रकारची फलंदाजी केले 43 धावांमध्ये डबल 95% धावा एकट्या सुहेलच्या आपण पाहतो. काय जबरदस्त फलंदाजी आहे. 41 धावांवरती नामबाद सुहेलची फलंदाजी आपण पाहतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. ओहो सुंदर चेंडू आहे. यष्टीरक्षकाचा वेध घेताना निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर 44 विदाउट लॉस. प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर. 4 षटकांची लढत आहे. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं अष्टविनायक खेड संघाने 46 धावा करताना धावा डिपेंड केल्या होत्या. अप्रतिम सामना पाहिला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपण पाहिला होता. इथे मात्र सुरुवातीपासून आक्रमण केले जात आहे. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय मुसा. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आहे. आणि आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळणारा गोलंदाज जुबेरने ज्या प्रकारची गोलंदाजी केली जखडून ठेवले. आतापर्यंत 3 चेंडू हाताळताना केवळ 1 धाव दिले आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे जुबेरचा. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. हो इथे मात्र मुसाच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम षटकार आहे. डीजे वॉट अ शॉट. पक्ष प्रमुख मनसेचा स्वरराज नावाचा. इथे आपण पाहिलं तर संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय आणि मुसा देखील दाखवून देतोय की एका बाजूने जर आक्रमण करू शकतो सुहेल तर मी देखील कमी नाही. त्याने देखील एक जबरदस्त फटका मारलाय. टायमिंग शॉट डीप मिड विकेटच्या पट्ट्यावरून चेंडू सीमारेखा पार. धावसंख्या 50 बिनबाद 50. जबरदस्त पार्टनरशिप आपण पाहतोय. सलामीच्या गाड्यासाठी 50 धावांची ब्लॉक होलमध्ये टाकले. चेंडूला खोदून काढलंय. 1 धावेसाठी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात धावसंख्या 1 ने वाढते. 51 विदाउट लॉस. प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर. 4 षटकांची लढत आहे. 51 धावा. जबरदस्त सुरुवात आहे. जशी टाळी एका तरी वाजत नसते तसेच क्रिकेटमध्ये एक पार्टनर अत्यंत महत्त्वाचा असतो आणि सलामीच्या गाड्यासाठी 51 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. सुंदर पार्टनरशिप आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंच आमच्या दिशेने वाहतात. येस इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 52 52. आणि सलामीच्या गाड्यासाठी या संपूर्ण स्पर्धेतील पहिली अर्धशतकी पार्टनरशिप आपण फलकावरती पाहतोय. चांगली पार्टनरशिप आहे. अलसुरे 11 आणि जुईमाड. चला नाणेफेकीसाठी या. आणि भोसले सर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ह्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. अलसुरे 11 आणि जुईमाड. आजच्या सत्रातील होणारा तिसरा सामना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2021 दुसरा दिवस आहे. इथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच बिनबाद 52 धावा फलकावरती लागतात. एक कमबॅक करणारं षटक म्हणावं लागेल कारण ह्या षटकात आत्तापर्यंत केवळ 9 धावा दिल्यात. जखडून ठेवलं आहे आणि अद्याप शेवटचं जे हाणामारीचं षटक म्हणतात स्लॉप ओव्हर ज्याला म्हणतात ते षटक हाताळण्यासाठी तो फलंदाज. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2021. डीजे आणि सलामीचा फलंदाज सुहेलची आपण फलंदाजी पाहिली तर 14 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा कुठल्या आहेत. अर्धशतक ह्या स्पर्धेतील नोंदवण्याची एक सुवर्ण संधी आहे परंतु नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईकवर आहे मुसा. अल्तमेटचा पुढचा चेंडू. ओहो मुसाच्या बॅटमधून निघालेला स्पर्धेतील मोठा फटका. बिग 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 हिट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. या सामन्यात आतापर्यंत 6वा षटकार आहे. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होती 58 58. बिनबाद 58. जबरदस्त पार्टनरशिप आहे. अल्तमेश महागडं षटक आहे. षटकाराने सुरुवात केली. सलामी दिले. इथे आपण पाहिलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडू वाढवला जातोय. धावसंख्या 1 ने मात्र वाढते. 59 डांबा फलकावरती लागतात. शेवटचं आणि अंतिम षटक आहे.
59 विदाउट लॉस. प्रोग्रेस नाव फोर्थ अँड लास्ट ओव्हर. लास्ट 4 डिलिव्हरी गो. शेवटचे 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. स्ट्राईकवर येतोय. 14 चेंडूमध्ये 42 धावांचा खेळी करणारा सुहेल आक्रमक फलंदाज आहे. अर्धशतक एक नोंदवण्याची एक सुवर्ण संधी आहे. अद्याप 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. स्ट्राईकवर आहे सुहेल. 42 वैयक्तिक धावसंख्या, 4 उत्तुंग षटकार, 3 चौकार आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. हो, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते, 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. क्रिकेटमध्ये धावा कशा आहेत ते त्याला महत्त्व नाही आहे. 22च्या स्वरूपात मिळालेली एक धाव. 60 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4. अद्याप 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 4 षटकांमध्ये हा डे नाईट क्रिकेट स्पर्धेमधील सर्वात हायेस्ट धावसंख्या म्हणावी लागेल. धावसंख्या 60. अल्तमेश कोट्यातील दुसऱ्या संघामार्फत 4थं आणि अंतिम षटक आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो, सुंदर फटका आहे. वाईड यार्कर आहे. इथे मात्र डोक्यावरून चेंडू जातो सीमारेख पार. मिलिंग रन 4. तो बेडा होगा पार. व्हॉट अ शॉट. डीजे थँक्यू डीजे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर रहीमभाई सोईबुले यांचा न्यू रहीम इलेक्ट्रिकल ह्या बॅनरवर प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रहीमभाई सोईबुले यांचं न्यू रहीम इलेक्ट्रिकल्स. डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, डीप थर्डमॅन, डीप पॉईंट, डीप लॉंग ऑफ अशा चहूबाजूला आपण पाहिलं तर बॅनर्स जे पाहतोय त्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अर्थातच लकी ड्रॉचा जो मानकरी क्रीडा रसिक ठरेल त्याला तब्बल एक सॅमसंग कंपनीचा आकर्षक मोबाईल असणार आहे. सर्वांचा अवश्य लाभ घ्या. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्क याचा देखील वापर करा. प्लीज विनंती करतो. मुसाच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. मिडविकेटच्या पट्ट्यात चेंडू अडवला जातोय. नक्कीच धावा वाचवल्या जात आहेत परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 66 धावा फलकावरती लागतात. बिनबाद 66. या संपूर्ण स्पर्धेतील सलामीच्या गाड्यासाठी हायेस्ट पार्टनरशिप म्हणावी लागेल. अप्रतिम पार्टनरशिप आहे. सुरुवातीला शांत असलेला मुसा देखील आक्रमक बनतोय. हल्ला बोल करतोय. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर दाखवून देतोय. एक मी देखील मोठी फटकेबाजी करू शकतो. आणि लाख मोलाची ही स्पर्धा आहे. अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2021. शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर अद्याप शेवटचा चेंडूचा काही शिल्लक आहे. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा अल्तमेश डावखुऱ्या मुसासाठी. हो, मुसाच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. व्यासपीठाला सलामी आहे. जशी सुरुवात केली होती तशाच प्रकारचा शेवट देखील गोड होतोय. व्हॉट अ शॉट. धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकाराने झपाट्याने वाढते. 72 धावा आणि 73 धावांचा एक डोंगर उभा केला आहे. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज सुहेल. वैयक्तिक आपण पाहिलं तर तब्बल 43 धावांची खेळी आहे. तितकाच मोलाची आणि तोलाची साथ आपण पाहिली तर मुसाची देखील आहे. मुसाने वैयक्तिक आपल्या फलंदाजीमध्ये 3 षटकार मारलेत आणि 2 खणखणीत चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील सलामीच्या गाड्यासाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी आहे. काय जबरदस्त पार्टनरशिप केले आणि जशा प्रकारची सुरुवात षटकाराने केली होती तसाच प्रकारचा शेवट. जेव्हा सुरुवात चांगली होती ना तेव्हा शेवट देखील गोड होतो. हे देखील दाखवून दिलं आहे ह्या सलामीच्या जोडीने मुसा आणि अर्थातच सुहेलने. आपण पाहूया मुसाने देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक हाताळणारा अर्थातच इरफानचं महागड षटक होतं. तब्बल 26 धावांचं षटक टाकलं होतं आणि मुसाने देखील 10 चेंडूमध्ये तब्बल 27 धावांची खेळी केली. एकूण ह्या सामन्यात 7 षटकार कुठले गेलेत. आतषबाजी केले आणि रखरखत्या उन्हामध्ये षटकार चौकारांचा पाऊस आपण पाहिला. व्हॉट अ टुर्नामेंट. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय खेड नगरपालिका नगराध्यक्ष अर्थातच वैभवजी खेडेकर तसेच रहीमभाई सोईबुले यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेली स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2021. 73 धावांचा पाठलाग करायचं मोठं उद्दिष्ट आहे. व्यासपीठावर आपण जर पाहिलं तर एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. अब्दुल कादिर हा देखील संघ क्रीडानगरीमध्ये दाखल झाला. त्या देखील संघाचा हार्दिक आभार मानतो कारण ह्या वर्षीच्या सीझनमध्ये अब्दुल कादिर संघाने एकापेक्षा एक अशा मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे आणि त्याच्याच जोरावरती या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहूया. मागील स्पर्धेमध्ये ह्याच मैदानावरती ह्याच अब्दुल कादिर संघाने अजिंक्यपद पटकावलं होतं लाख मोलाची स्पर्धेमध्ये आणि कॉन्फिडन्स आत्मविश्वासाचा उंचावला. तसाच एक दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार. तिरुपती सावर्डे रत्नागिरी जिल्ह्याची आणबान शान अर्थातच प्रथमेश उर्फ नाना हा देखील या संघातनं खेळताना दिसतोय. नुकतीच भोपाळ इथे संपन्न झालेल्या 20 लाखाच्या
एक मोठ्या स्पर्धेमध्ये तब्बल बुलेटचा मानकरी ठरला होता, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. रत्नागिरी जिल्ह्याचे आणबान शान, 7 समुद्रापलीकडे ज्याने इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन केलं होतं. एकापेक्षा एक दर्जेदार 73 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. रहीमभाई 73 धावा, आणि कुठेही जाऊ नका. 73 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी पुन्हा एकदा बोलवतोय यंग टॅलेंट सिद्दीक मेमन. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून. क्रीडारसिक एक महत्त्वाची सूचना आहे. जसं क्रिकेटसाठी ड्रेसिंग अत्यंत महत्त्वाचं असतं, जसं शूज टी शर्ट आणि शूज टी शर्ट आणि ट्रॅक, त्याचप्रमाणे क्रीडारसिकांना एक विनंती करतो. करोनाचे दिवस आहेत. वैभवजी खेडेकर यांनी ज्या सूचना आपल्याला दिल्याच कालच्या सत्रामध्ये त्याचं तंतोतंत पालन करा. सोशल डिस्टन्स आणि मास्क अत्यंत महत्त्वाचा आहे, याचा अवश्य वापर करा आणि आम्हाला सहकार्य करा प्लीज विनंती करतो. आणि यानंतर 73 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय काय बिघडतंय कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2021 असा गेलो आणि असा आलो. कमांड निजे पक्षप्रमुख मनसेचा स्वरराजा नावाचा, मुंबई मधून दिल्ली पर्यंत आवाज कोणाचा. पक्षप्रमुख मनसेचा स्वरराजा नावाचा, महाराष्ट्राची शान म्हणून एकच वाघरे, महाराष्ट्राची शान म्हणून एकच वाघरे. राज ठाकरे, 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 राज ठाकरे. हे मुंबईला माझ्या आहे ठाकरे, मनसेचा हा राजा राज ठाकरे. थैंक यू. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना का टूर्नामेंट चल रहा है 2021 का रन संग्राम हम देख रहे हैं और खेड़ का ऐतिहासिक मैदान है और ऐतिहासिक मैदान पर चलने वाला बहुत अच्छा टूर्नामेंट हम देख रहे हैं. नगर अध्यक्ष चषक 2021 का रन संग्राम जिसके अंदर आज का दूसरा दिन है और दूसरे दिन का ये दूसरा मैच मैदान के अंदर है. जलाल शाह भोज थे और उदले इलेवन ने पहले बल्लेबाजी की टॉस हारने के बाद और मैदान के अंदर एक बार फिर देखिए 72 बना के 73 रनों का लक्ष्य है. सलामी के प्रारंभिक गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए जिलानी गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक एंड पर रिजवान, नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जुबेर. बहुत अच्छा मैच, 73 रन बनाने प्रति ओवर इन्हें दे दनादन बल्लेबाजी करनी होगी. गेंदबाजी करने के लिए जिलानी तैयार, पावर प्ले का ओवर लेकर बहुत अच्छा मैच होने की संभावना. दर्शक भी एक बार फिर देखे हमारे साथ जुड़े हुए हैं. पहली गेंद बहुत सुंदर गेंद, 3 ओवर फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए गेंद जाते हुए खाओ कॉर्नर की दिशा में खिलाड़ी तेजी के साथ 1 रन तो मिलने बना के 1 रन के साथ रन संख्या बढ़ेगी. खाता खुला के अपना खाता खुला, टीम का खाता खुला रिजवान ने. जलाल शाह भोसता एक बार फिर देखिए पहली गेंद के बाद 1 रन पर गए. जीतने के लिए आपको 73 बनाने के 4 ओवर का मैच है. सबसे बड़ी रन संख्या उदले इलेवन ने बहुत खूबसूरती के साथ इस मैच के अंदर बनाए. पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जिलानी गेंदबाजी कर रहे हैं. छोटे रन के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार. राइट अप ओवर द विकेट. ये बढ़िया गेंद, बढ़िया शॉट मैदान के अंदर एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलते हुए खिलाड़ी एक बार फिर देखिए गेंद के पीछे आ रहे हैं. जब तक गेंद को उठाते हुए तब तक 2 रन मुकम्मल करने का मौका दोनों बल्लेबाजों के पास है. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट है. मैदान के अंदर बड़े प्रहार की जरूरत है, पावर प्ले में ज्यादा रन बनाने की जरूरत है. बल्लेबाज सिंगल डबल से खेल रहे हैं और रन संख्या 2 गेंदों के बाद शुरुआत में 3 रन बने हैं बगैर किसी नुकसान के. 73 रन आपको 4 ओवर के अंदर बना देंगे. बड़ा टारगेट एक बार फिर सेट करना है, माइंड को भी सेट करना होगा, टारगेट को भी एक बार फिर सेट करना है. गेंदबाजी करने के लिए जिलानी अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए तैयार. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. यह बढ़िया गेंद, बढ़िया शॉट एक बार फिर देखिए हवा में खेला गेंद तारामंडल में लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन किया पाकर ब्यूटीफुल शॉट. कम ऑन डीजे लाजवाब जगह मैदान के अंदर है. जुबेर का बढ़िया बोल रहा है. मैग्निफिसेंट शॉट. लुक एट दिस हियर गोइंग इन गॉन. जिलानी का स्वागत एक बार फिर देखिए छक्के के साथ किया गया. जिलानी एक बार फिर तैयार. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए. यह अच्छी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ हवा में गेंद के नीचे विकेट के पर आसानी बना कैच गॉन. पहले छक्का लगा, दूसरी गेंद पर गेंदबाज ने जवाब दिया गया. एक तेरी एक मेरी. जुबेर को बाहर जाना होगा. यस डीजे. और एक छक्का लगाने के बाद बाहर हो गया. थैंक यू. 9 रनों पर लगने पर
झटका जुबेर ने एक छक्का लगाया था, कमेंट्री बॉक्स में सलामी दी थी और हमारे मेहमानों को सलामी दी थी, मगर जुबेर को बाहर भेजा। जुबेर डकआउट की तरफ आ रहे हैं, नई बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए जाते हुए। नॉन स्ट्राइक एंड पर रिजवान है, मगर रिजवान ने देखिए खामोशी वाली शुरुआत दी है। स्टार्ट बड़ा होना चाहिए, पहले ओवर के अंदर लगभग 15-20 भी बना लेते हो तो स्टार्ट अच्छा होने बना के। अपने बॉलिंग मार पर जिलानी सफल गेंदबाजी करे दूरवानी एंड से। ये बढ़िया गेंद है, बहुत कमजोरी के साथ एक बार फिर देखिए हवा में गिरा, गेंद आ रही है कमेंट्री बॉक्स की तरफ, पॉइंट बाउंस, गेंद बाउंड राइट के पाकर, ब्यूटीफुल शॉट, 4 रन मिलने वाले के। कम ऑन डीजे आगे के साथ इन्होंने चौका लगाया। निसार के बनने से निकलने वाला एक लाजवाब चौका हमने देखा। वाकई में इसके पहले भी हमने देखा जुबेर ने एक छक्का लगा और दूसरी गेंद पर विकेट गंवाकर बाहर की तरफ आए। निसार मैदान के अंदर आए और निसार ने पहला स्टार्ट खाता अपना 24 के 7 को लाके रन संख्या कुल मिलाकर अभी तक अगर देखा जाए तो 13 पर पहुंच गए। ओवर के बाद की जब पहला ओवर मैदान के अंदर चल रहा है, जलाल शाह भोसले 73 रन 4 ओवर के अंदर पीछा कर रहे हैं। 73 का पीछा मैदान के अंदर, 13 रन अभी तक बने हैं। अभी तक 60 रन बनाने की जरूरत है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाज दौड़ना शुरू किया। यह बढ़िया गेंद बनने का बाहर किनार लगने के बाद शॉर्ट टर्न पर गेंद जाते हुए सुंदर फील्डिंग मैदान के अंदर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पहले ओवर का खेल हमने देखा, जिलानी का ने पहला ओवर पावर प्ले का ओवर किया जिसके अंदर 13 रन दिए और विकेट एक चटका, बड़ा विकेट जुबेर का विकेट चटका है और जलाल शाह भोसले को यह मैच जीतना है। तो कुल मिलाकर 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 18 गेंदे और जीतने के लिए 60 रनों की जरूरत है। प्रति ओवर 20 रन बनाते हैं तो इस मैच के अंदर पकड़ बनने वाली है। आपको हर ओवर के अंदर 20 रन बनाने के, दे दनादन बल्लेबाजी के लिए प्रहार करना है। कहीं मत जाइए, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। ब्रेक लेते हैं, ब्रेक में गाना लेते हैं, गाने के साथ वापस आने वाले इस मैच के अंदर एक सुपर हिट ब्रेक, सुपर हिट गाना, गाने के साथ वापस आने के। चषक वैभव जी खेड़कर का ये टूर्नामेंट और बढ़िया टूर्नामेंट, लाजवाब टूर्नामेंट खेड़ के ऐतिहासिक मैदान पर चल रहा है और लखपति बनने वाला टूर्नामेंट आज का दूसरा दिन, गांव टू गांव का दिन चल रहा है। कल के दिन से ओपन का टूर्नामेंट, यानी एक बार फिर देखिए अच्छा टूर्नामेंट, 2 दिन गांव टू गांव के लिए, 2 दिन ओपन का टूर्नामेंट, यानी मजा आने वाले इस टूर्नामेंट के अंदर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए रिजवान तैयार है। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 18 गेंदे और जीतने के लिए 60 रन। गेंदबाजी करने के लिए नई गेंदबाजी के लिए बढ़िया गेंदे, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर कहते हुए मिडॉन के खिलाड़ी दिखे तेजी के साथ सुंदर फील्डिंग करते हुए। एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है, खिलाड़ी कोशिश कर रहे हैं मगर वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता है। रन संख्या 1 रन के साथ बढ़ती हुई 14 पर पहुंची है। आपको 73 4 ओवर के अंदर बनाने हैं, अभी भी 17 गेंदे हैं और 17 गेंदों के अंदर जीतने के लिए 59 रन की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर सुंदर गेंद, सुंदर शॉट ऑन साइड पर गेंद जा रही है बाउंड्री की तरफ, खिलाड़ी खड़े गए, इन्होंने कैच ड्रॉप किया है। अंपायर का सिग्नल एक बार फिर देखते हैं, अंपायर ने शायद नो बॉल का इशारा भी किया है। मैदान के अंदर स्टेप आउट का नो देते हुए अंपायर, शायद थ्रो एक्शन का नो मैदान के अंदर दिया है। थ्रो एक्शन का नो यानी गेंदबाज को वहीं पर रुकना होगा। बहुत महत्वपूर्ण मैच मैदान के अंदर और गेंदबाज मौसम को अंपायर ने मना किया, यानी वहीं पर रुकना। आप इस टूर्नामेंट के अंदर थ्रो एक्शन की गेंदबाजी नहीं कर सकते हो और आप अगर थ्रो एक्शन की गेंदबाजी करते हो तो मैदान पर वहीं पर अंपायर नो बॉल का सिग्नल देंगे और आपको रुकना पड़ेगा। आने वाली गेंद एक बार फिर मौका होगा स्ट्राइक एंड पर रिजवान के लिए, यानी फ्री हिट की गेंद आ रही है। रन संख्या कुल मिलाकर अभी भी देखिए 16 पर पहुंच चुके 16। नई गेंदबाज को चला मौसम की जगह पर स्वरूप आ रहे हैं। अपने ओर से पहला टीम से दूसरा ओवर करने के लिए महत्वपूर्ण ओवर मैदान के अंदर चल रहा है। 16 रन बने गए स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया मैच मैदान के अंदर है, रोचक मैच मैदान के अंदर। सौरभ गेंदबाजी करेंगे, आने वाली गेंद कंटिन्यू करने के लिए सौरभ को बुलाया गया। स्ट्राइक एंड पर रिजवान फ्री हिट की गेंद खेलने के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। ये बढ़िया गेंद, एक बार फिर देखिए जगह बनाकर खेलना चाहते हैं मैदान के अंदर। एक बार फिर देखिए क्रीज की गहराई का इस्तेमाल कर रहे हैं, बैकफुट पर भी जा रहे हैं मगर इनके बनने पर गेंद नहीं आ रही। ये परेशानी देखिए मैदान के अंदर, दबाव के अंदर है, परेशानी के अंदर है और परेशानी के अंदर हमने हमेशा ये देखा है चेहरा, संकट मोर्चा का चेहरा है क्योंकि टारगेट बड़ा बनाना गया, बड़े टारगेट का पीछा कर रहे हैं। अभी तक 16 बनाए गए दूसरे ओवर के अंदर। सौरभ अपने बॉलिंग मार पर राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद देखते हैं अंपायर का सिग्नल टिप पकाने के बाद एक बार फिर देखिए ऑफ स्टंप के बाहर अंपायर का सिग्नल, यस इट इज वाइड।
रन संख्या बढ़ने वाली है, रन संख्या 1 रन के साथ। दूसरे ओवर में 17, आपको 73 बनाने, आपने 17 रन अभी तक बनाए। 17 का आंकड़ा ये खतरे का आंकड़ा माना जाता है। 17 का आंकड़ा ये निल्सन आंकड़ा के, और 17 का आंकड़ा खतरे का आंकड़ा माना जाता है। रिजवान एक बार फिर तैयार स्ट्राइक एंड पर खेलने के लिए। राइट ऑफ ओवर द विकेट गेंदबाज, ये बढ़िया गेंद, बढ़िया शॉट मैदान के अंदर ऑफ साइड पर खेलते हुए अलोंग द कारपेट लगातार खेल रहे हैं। इनको बड़े शॉट की जरूरत है, दे दनादन बल्लेबाजी की जरूरत है, और मैदान के अंदर पलटवार की जरूरत है। मगर ये बल्लेबाज सिंगल डबल पर ज्यादा निर्भर कर रहे हैं। रन संख्या 1 रन के साथ दूसरे ओवर के अंदर 18 रनों पर पहुंचे गए। निजार एक एंड पर खड़े, एक एंड पर रिजवान खड़े गए। राइट ऑफ ओवर द विकेट, दूसरे ओवर की अगली गेंद, बढ़िया गेंद, बढ़िया शॉट मैदान के अंदर, सुंदर बल्लेबाजी। 1 रन तो मिलने वाला है। खिलाड़ी तेजी के साथ मैदान के अंदर आते हुए नॉकआउट के स्थान पर सुंदर फील्डिंग होते हुए खिलाड़ी दोबारा 1 रन के साथ दूसरे ओवर के अंदर। अभी भी रन संख्या की बात की जाए तो 19 रन बने गए। दूसरा ओवर मैदान के अंदर 1 विकेट के नुकसान पर पहला विकेट जुबेर का गवाया। जुबेर ने एक छक्का मैदान के अंदर जड़ा था, मगर जुबेर को दूसरी गेंद पर बैक टू पवेलियन बताया था। स्ट्राइक गेंद पर रिजवान खेलने के लिए तैयार। राइट ऑफ ओवर द विकेट, राइट गेंदबाज ने दौड़ना शुरू किया। यह बढ़िया गेंद, चारों खाने चित गॉन, बड़ा विकेट मैदान के अंदर गिरा। रिजवान बैक टू पवेलियन, सीधी गेंद जाकर विकेट से टकराई। झटका नंबर दूसरा, कमांड डीजे, बड़ा झटका, बड़ा विकेट। एकच वागणे एक बार फिर देखिए रोक लगाने का काम किया, रिजवान को डकआउट दिखा, और 2 विकेट के नुकसान पर जलाल शाह भोसले की रन संख्या कुल मिलाकर 19 पर पहुंचे। 73 रन बनाने के 4 ओवर के अंदर जलाल शाह भोसले को। नए बल्लेबाज मैदान के अंदर अल्तमश, स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर निजार, और गेंदबाजी करने के लिए दूसरा ओवर कर रहे हैं उदले 11 की तरफ से स्वरूप गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक झगड़ के रखा है, मौका नहीं दे रहे बड़ा शॉट खेलने के लिए। राइट ऑफ ओवर द विकेट, गेंदबाज ने दूसरा शूट के अंपायर के बगल से यह गेंद देखते हैं। अंपायर का सिग्नल टिप्पा करने के बाद सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में से, विकेट कीपर के दस्तानों पे जाते हुए बहुत अच्छी गेंदबाजी है, नपीतुली गेंदबाजी, मौका नहीं दे रहे बड़ा शॉट खेलने के लिए। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर के अंदर कुल मिलाकर जलाल शाह भोसले 2 विकेट के नुकसान पर 19 पर पहुंचे हैं। जीतने के लिए अभी भी 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 12 गेंदें, और जीतने के लिए 54 रनों की जरूरत है। कहीं मत जाइए, एक ब्रेक लेते गए, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। वापस आते एक ब्रेक में गाना लेते, गाने के साथ वापस आने वाले हैं। एक सुपर हिट ब्रेक, सुपर हिट गाना, गाने के साथ वापस आते। 12 गेंदें और 54 रनों की जरूरत है। तीसरे गेंदबाज नई गेंदबाज आते हुए अपने बॉलिंग मान पर 12 गेंदें 54 रनों की जरूरत है। शुएब गेंदबाजी करने गया है, निजार स्ट्राइक गेंद पर है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाज, यह बढ़िया गेंद, बढ़िया शॉट पहली गेंद पर। एक बार फिर देखिए गेंदबाज का स्वागत, लॉन्ग ऑन बॉर्डर राइट के बाहर, ब्यूटीफुल शॉट, कम ऑन डीजे, लाजवाब छक्का, लॉन्ग ऑन बॉर्डर राइट के। शुएब का स्वागत एक छक्के के साथ मैदान के अंदर किया गया। राइट ऑफ ओवर द विकेट, दूसरी गेंद लेकर सुंदर गेंद, एक बार फिर देखिए हवा में खेला, शॉर्ट कवर की दिशा में खिलाड़ी खड़े गए। ओहो, इन्होंने आसानी बना कैच ड्रॉप किया गया। वाकई में ये देखिए कैच नहीं, अब पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस कहा जाता है। ये आसानी बने कैच ड्रॉप कर, इनके पास बैंक बैलेंस ज्यादा है तो गलतियां भी ज्यादा कर रहे मैदान के अंदर। 10 गेंदों का खेल बचा हुआ है, 10 गेंदों के अंदर 46 रन बना रहे हैं। जलाल शाह भोसले को मैच जीतना गए तो 10 गेंदों के अंदर 46 रन की जरूरत है। राइट ऑफ ओवर द विकेट गेंदबाज, ये गेंद देखते हैं अंपायर का सिग्नल शायद व्हाइट बॉल का नहीं बना है। अक्षय हमारी तरफ जुड़ रहे, यानी व्हाइट बॉल का सिग्नल देते हुए अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिल रहा है। रन संख्या 1 रन के साथ बनने वाली है। रन संख्या कुल मिलाकर सिंगल के साथ, व्हाइट बॉल के साथ रन संख्या कुल मिलाकर 28 रनों पर। राइट ऑफ ओवर द विकेट, ये बढ़िया गेंद है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को कहते हुए शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी एक बार फिर देखिए मैदान के अंदर तेजी के साथ आते हुए 1 रन तो मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या कुल मिलाकर
अभी तक अगर बात की जाए तो 29। तीसरा ओवर मैदान के अंदर चलता हुआ गेंदबाज अपने बॉडी पार पर गेंदबाजी कर रहे हैं। यह सुंदर गेंद, सुंदर शॉट अल्तमश के बनने से मिड विकेट बाउंड्री की तरफ सुंदर फील्डिंग है। मैदान के अंदर क्या फील्डिंग, क्या पार का सिग्नल देखते हैं, क्या शायद गेंद बाहर गई है। एफर्ट तो ज्यादा लगाए थे मगर गेंद बाउंड्री के बाहर। ब्यूटीफुल शॉट, कम ऑन डीजे, लाजवाब छक्का मैदान के अंदर आ गए। सिक्सर के 7 रन से क्या कुल मिलाकर 35 रनों पर पहुंचे गए। जीतने के लिए 73 बनाने गए, अभी तक 35 बने। तीसरे ओवर का गेंद मैदान के अंदर चल रहा है। यह बढ़िया गेंद है, बहुत सुंदर तरीके से एक बार फिर देखिए खेलते हुए। और मैदान के अंदर शायद सुंदर कैच, व्हाट अ कैच मैदान के अंदर देखने को मिला है। शॉट एक्स्ट्रा कवर पर हमने क्या देखा, कम ऑन डीजे, तीसरा झटका मैदान। चिटकून उभे आहेत, त्याला विनंती करतोय आपण टेक लावून उभं तिथे उभं राहू नका, आग्रहाची विनंती आहे। आणि मास्कचा वापर करा प्लीज, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्कचा वापर करा, आग्रहाची विनंती आहे, सन्मानपूर्वक विनंती आहे। आपण थोडे थोडे लांब उभं राहा आणि मास्कचा वापर करा असे आग्रहाची विनंती आहे तुम्हाला आयोजकांच्या माध्यमातून देतोय। आणि या स्पर्धेचे सर्व आणि खरं तर आपण पाहतोय नगराध्यक्ष चषक 2021 रणसंग्राम वैभवजी केडेकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर रहीमभाई सैबुरे यांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत। आग्रहाची विनंती आहे, सन्मानपूर्वक विनंती आहे, आपण थोडंसं डिस्टन्स पाला। या मात्र चेंडू चांगला, फटका चांगला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिडकावला, चेंडू सीमा पार जातो। व्हाट अ शॉट मैदानामध्ये, आल्या मैदानामध्ये चेंडू सीमा बाहेर पाठवलाय। व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट फटका मैदानामध्ये येतोय। धावसंख्या 6 धावांना बनणार आहे। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 41 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय। 3 षटकामध्ये एकूण 41 धावा कुठल्या आहेत। जलालशाह भोसले संघाला 73 धावांचं पाठलाग आहे आणि अजूनही 6 चेंडू आणि 32 धावा या मॅच मध्ये पाहिजेत। निझार मैदानामध्ये आहे। नॉन स्ट्रायकिंगला नवीन बॅट्समॅन दाखल झाला युसुफ, ज्याच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिला। गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर शेवटचा षटक घेऊन वैयक्तिक दुसरं संघाकडे 4थं षटक घेऊन येतोय। 6 चेंडू 32 धावा, जलालशाह भोसले संघाला जिंकायचा आहे। 6 चेंडूमध्ये 32 धावा कुठावे लागणार आहे। स्ट्राईक एंडला निझार, नॉन स्ट्राईक एंडला युसुफ, 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात। अर्थात चेंडू चांगला, फटका चांगला, खोदून काढला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठा फटका, कम ऑन डीजे, लाजवाब फटका मैदानामध्ये आहे। ची गरज या मॅच मध्ये सौरभचा देखील स्वागत केलं आहे। मैदानामध्ये निझार जलालशाह भोसले संघाकडनं येतोय। 5 चेंडू आणि 26 धावा, राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांना पार केला। पुढचा चेंडू आहे, पावलांचा वापर केला तर परंतु चेंडू बॅटवर येत नाही। एक सिंगल घेतले ते लॉंग ऑन बाउंड्रीला, चांगला क्षेत्ररक्षण, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा मानस मैदानामध्ये आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज। जलालशाह भोसले संघाला निझार मैदानामध्ये प्रयत्न करतोय, त्याच्या प्रयत्नाला यश येईल का? मोठे फटके लागावे लागणार आहेत। षटकारांचा पाऊस पडावा लागेल। 4 चेंडू 4 षटकारांची गरज मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज पंचाला पार केला आहे। चेंडू चांगला, चेंडू बॅटवर येत नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस सिस्टम केले होते परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आणि एका धावानं अर्थातच निझारला समाधान मानावं लागतोय। 3 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानामध्ये आहे आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी एकूण 23 धावा। निश्चित जलालशाह भोसलेनं प्रयत्न केले, 50 धावा त्यांच्या पूर्ण झाले। 73 धावांचं पाठलाग त्याने या मॅच मध्ये करायचा होता। उदले इलेव्हनचा संघ मैदानामध्ये अर्थातच अधिराज गाजवतोय, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि खऱ्या अर्थानं मैदानामध्ये एक चौकार देखील आलाय। फाईन लेग बॉटलच्या दिशेने युसुफ खऱ्या अर्थानं उशीर आलाय परंतु त्याच्या बॅटमधनं चौकार षटकार पाहायला मिळतात। यस डीजे, अप्रतिम चौकार। मराठे 2 चेंडू आणि 19 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत आपण पाहिलं तर 13 धावा 4 चेंडूमध्ये काढल्यात आणि एक चांगली बॅटिंग। युसुफ निश्चित उशीर आलाय परंतु मैदानामध्ये मन जिंकतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा
चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला ऑन साईडला खेळलाय, लॉंग ऑन बॉर्डरच्या दिशेने चेंडू ते एक धाव घेतली जाते आणि एका धावानं समाधान मानावं लागणार आहे. शेवटच्या 22 धावा शिल्लक आहेत, परंतु त्यांच्याकडे शेवटचा एकच बॉल आहे. जलाशय भोसले संघानं अप्रतिम प्रयत्न मैदानामध्ये केला आहे, परंतु त्यांना टार्गेट, समोर जो टार्गेट होता फारच मोठा टार्गेट आपण पाहिलाय. 73 धावांचा पाठलाग 4 ओव्हरमध्ये करणारा संघ आहे. यावेळी मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केला शेवटच्या चेंडूवरती आणि विजय निश्चित केला आहे. अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ उदलेग 11 संघ मॅच मध्ये जिंकतोय. कमॉन डीजे, निश्चित उदलेग 11 संघानं